आज तर भाई मरता मरता वाचलो, ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लालकारी घेऊन आलो तुमच्यासाठी परत एक नवीन ब्लॉग. आज आपल्याला कोण्या हालतीत मोटर नदीत टाकणंच होते. 4-5 दिवस झाले टाकतो करून राहिलो, पण टाकणं तर काही होऊन नाही राहिले. डायरेक्ट वावरात आलो, कोपई उचलली. आपल्याला नदीत जायसाठी रस्ता बनवावा लागते. रस्ता बनवायला जाऊनच राहिलो की पायात काटा मुळला. तो काटा काढ्या 10-15 मिनिटं टाइमपास झाला. पहिलेच तर आपल्याजवळ टाइम कमी आहे, त्याच्यात हा असा टाइमपास होता. 4-5 पायऱ्या बनवणं झाल्याच होत्या की तेवढ्यात आपला फवाराचा ट्रॅक्टर आला. काल जेवढं औषध आणलं होतं तेवढं सगळं त्याच्यात टाकून दे. राजू दादाला म्हटलं तू एवढा फवारा मारून घे, मी जातो रस्ता बनवायला. रस्ता बनवता ताण लागली होती. धारीवर पाणी प्यायला आलो. गट गट पाणी पिऊन घेतलं. पाणी पिणं झालं, वापिस रस्ता करायला भिडलो. 12 वाजतापासून भिडलो होतं रस्ता करायला. 5 कधी वाजले समजलंच नाही. रस्ता एकदम चुम्मेश्वरीच बनवून टाकला. पण आता आपला म्हशी बायाचा टाइम झाला होता म्हणून आपल्याला घरी जावं लागते. आज तर काही आपली मोटर टाकून नाही होत म्हणून उद्या टाकून देऊ. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, मोटर तर आपण याच ब्लॉग मध्ये टाकू. आपल्या एकट्याच्यानं मोटर नाही टाकल्या जात म्हणून आपल्या 2 दलिंदर मित्राले बी संग घेऊन आलो. ते म्हणत आपण आता पहिले वायर टाकून घेऊ. मी म्हटलं आता तुम्ही जसं म्हणसान तसंच होईन भाऊ, काऊन की माया म्हटल्यानं तुम्ही आता काही ऐकतच नाही. म्हणून मग पहिले वायर टाकून घेतली, मग पाईप खाली आणला तो मोटरला जोडून घेतला. पाईप जोडणं झाल्यावर वायराचे जॉईंट बी जोडून घेतले. मग शेवटी बारी आली नदीत मोटर टाकायची. हे मोटर दिशेलेच उलची काय बरं, लय भारी आहे रे बा. दोघेच्यानं बी उचलल्या नाही जात. मग कशी बी लोटत पाटत मोटर नदीत टाकून घेतली. मी अजून मोटर खोल पाण्यात ओढायला गेलो, पण त्या मोटरच्या खाली माझे हात चनले होते म्हणून मग मला पाण्याच्या वरच नाही निघता येत. चांगल्या 2-3 बुचका बसल्या, मी निघालो घराच्या इकडे. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.